जवान आ जाएंगे? जी श्रीमान। आप हाजिर कब होने वाले थे? श्रीमान, मुझे कल पहुंचना चाहिए था। अगर आपको लेट हो रहा था तो आपने पहले सेंटर पे इन्फॉर्म क्यों नहीं किया? श्रीमान वो मुझे रीजन नहीं चाहिए, और एक फौजी का भी रीजन नहीं देते, समझे? जी श्रीमान। सीओ साहब ने ओएसएल मतलब ओवरस्टे लीव, वो भी बिना इन्फॉर्म करने की वजह अभी से तुम्हें 8 दिन तक की सजा सुनाई है. अरे आजवरच तुझं रेकॉर्ड इतकं चांगलं आहे, पर गलती तो हो चुकी आहे. मुळात तू लेट आलायस आणि रिपोर्टिंग सुद्धा नाही केलेस. आपण आर्मीत आहोत अजिंक्य, आणि ते सगळ्यात जास्त महत्त्व डिसिप्लिनला दिलं जातं. जी श्रीमान, परत अशी चूक होणार नाही श्रीमान. ठीक आहे. आता शीतल तिकडे एकटी पडली आणि त्यात तो भैया घरात ठाण मांडून बसलाय. काय सगळंच एकत्र कसं होतं? आजा, काय रे, काय झालं? किती दिवस? 8. 8? अरे तरी नशीब समज की तुला रिगरस इम्प्रिझनमेंट नाही झाली, नाहीतर तुझं रेकॉर्ड बी खराब झालं असतं. अरे पण घरी काय गोंधळ झालाय माहिती आहे ना तुला? कळतंय मला, पण आपल्याला काय टेन्शनच आलेलं का मला? अरे आता मोबाईल पण नाही वापरता येणार आणि घरात एक वेगळंच टेन्शन चालू आहे. आता इथं बसून विचार करून काय होणार आहे का? तिथं आहेत ना सगळी, होईल काहीतरी. आता ती फोन जमा करायच्या आधी बोलून घे बरं तेवढं. अरे कुठलं काय, फोन आणि सामान आधीच जमा केलंय. एक काम करा द्या, तिला फोन करून कळव तेवढं, नाहीतर विचार करत बसेल ती. बोलतो मी. तो भैया तिकडे घरात आहे आणि नेमका माझा आणि शीतलचा कॉन्टॅक्ट होणार नाही. काय ग शीतल, काय म्हणताय? नाही बरं आहे ना? हाय की. नाही म्हणजे घरात सगळं ठीक आहे ना? हाय की. नाही जेडी आणि भैया साहेब तुमच्याच घरी राहायला आहेत ना? व होय का? तुमच्या घरी येऊन राहायला पाहिजे होतं का? नाही म्हणजे असं असेल तर सांगा, पाठवते दोघांना तुमच्याकडे. हा शीतले चुप भेट ना. अगं मी काळजीपोटी विचारते. माहिती आहे तुमची काळजी. मी बाई आपलं काहीतरी विचारात जावं तर तिसरंच काहीतरी. माहितीये तुम्हालाच लई काळजी. हो शीतले चल ग. वहिनी का फोन उचला नाहीत? राहुल शेटला करतो. बोला बाय फौजी, आत्ता टोन झाली व तुम्हाला माझी. एवढ्याच दिवसांनी यही है क्या तेरी मेरी यारी. अरे भावा तसं नाही. अरे फोन करायला इथं वेळ कुठं मिळतो? बरं ऐक ना, हा जास्त वेळ बोलता येणार नाही. एक महत्वाचा निरोप द्यायचा आहे. निरोप? कुणाला? शीतल वहिनींना. शीतलला? कसला? अरे झालंय काय, आजाला इथं यायला लेट झालाय, त्यामुळे त्याला शिक्षा झाली, म्हणून त्याचा 8 दिवस फोन बंद असणार आहे. काय 8 दिवस? व कसली शिक्षा? आता रोज रगडा मिळणार बघ त्याला. अरे पण लेट झाला म्हणजे तो काही तर मजा मारत होता होय. बरोबर आहे राहुल शेठ, पण ही आर्मी आहे आणि इथं कुठलंच कारण चालत नाही. हा ते बी हाय म्हणा, पण त्यांना सांगायचं ना समजावून. अरे इथं लय राडा झाला घरात म्हणून उशीर झाला.
उशीर होणार होता म्हणल्यावर आधी कळवायला पाहिजे होतं ना. आधी कळवलं असतं तर नसती झाली शिक्षा. पण सगळ्या एवढ्या धांदलीत काय सुचलं नाही ना. खरंय. बर, आठवणीने निरोप दे बर का त्यांना. त्यानं पण घरचं टेन्शन घेतलंय आणि त्याचा फोन नाही झाला तर घरची पण काळजी करतात. मी बी नेमका आता त्यांच्या घरापूर्ण जाणार आहे. लगेच देतो निरोप. हा हा. आणि वहिनींना म्हणावं टेन्शन घेऊ नका बरं का. काय फक्त 8 दिवस फोन बंद असणार आहे एवढंच. हा बर सांगतो. ठेवू का? हा हा चालतंय. आणि त्यांना म्हणावं जर काय वाटलं ना तर मला फोन करा. हा. भारताला पहिल्या डावात आघाडी. राहुल शेठ नमस्कार. बाहेर ना कुठं हाका मारता या इकडे आत ये की. नाही आत नाही येत. शीतल कुठं आहे? एक निरोप द्यायचा होता. आता त्या कुठं त्या आम्हाला काय माहिती. आम्ही या घरचे पाहुणे. कोण कुठं जाते काय करते आम्हाला तरी काय माहिती. शीतल घरात नाही होय? नाहीत वाटतं त्या कुठे गेलेत काय माहिती. काय निरोप होता का? त्यो आबयचा फोन आला होता. अभय कोण? अभय अजिंक्यचा दोस्त आर्मी मधला फौजी. अच्छा फौजी. फौजी येतो. तो म्हणत होता की पोचायला आज्याला उशीर झाला ना म्हणून शिक्षा झाली वाटत. 8 दिवस मोबाईल पण वापरता येणार नाही. काय ही लय वाईट झालं बरं का. फौजींनी जरा घाईच करायला पाहिजे होती नाही का. घाई कुठं राव, तुमच्या लग्नाला थांबले होते ना. होय ती बी हायच म्हणा. बरं आम्ही सांगतो शीतलला तुम्ही जा. नक्कीच सांग, नाहीतर ती उगत काळजी करत बसल ना. अहो होय राहुल शेठ, मी पण ह्या घरचाच मेंबर आहे आता. आम्हाला पण काळजी वाटतेच की. सांग मग. मी जातो. काय घेऊन गेला असं तर? नको, जातो. आता येणार बघा असली मजा. भैया आपल्यामुळेच त्या आजाला शिक्षा झाली म्हणायची. पण खरी शिक्षा इकडे द्यायची. इकडं म्हणजे म्हणजे कळल तुला पण. फक्त शीतल इथे येऊ दे. असली न्यूज देतो का नाही तिला. फक्त लवकर आली पाहिजे. लवकर ये शीतल. वेर आर यू? कम फास्ट. भैया There you are.